कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर बघितलं असेल आम्ही गॅससाठी कसं फिरत होतो. आज पण त्यासाठीच चाललो आहे. सकाळी सकाळी पहिला चाललोय कारण का गॅस मिळत नाहीये आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही गोडाऊनला जाऊन घेऊन या करून, कारण ते कधी डिलिव्हरी करतील ते आपल्याला माहिती नाही. म्हणून आम्ही इथे जाऊन पोहोचलो आणि इथे गेल्यावर भाई साहेब 2 तास आम्ही उभे होतो. ते लोक देतच नव्हते सिलेंडर. त्यांची नाटकीच चालू होती काय ना काहीतरी. एवढा वैताग आलेला ना, हे नाही तर ते आणा, ते नाही तर हे आणा, असंच असतं यांचं. नशीब आम्ही आज विचार केला काहीही करून आम्ही घेऊनच जाणार सिलेंडर आणि फायनली आम्ही घेतला सिलेंडर. आज जर आम्ही घेतला नसता ना सिलेंडर तर परत आम्हाला अजून 4-5 दिवस थांबायला लागले असते. म्हणून आम्ही काही पण करून घेऊन आलो आणि एवढा ऊन होतं ना भाई साहेब, काय सांगू तुम्हाला. उसाचा थंड थंड ज्यूस पिला आणि मग घरी यायला निघालो परत. पप्पा तर जाम वैतागलेले. एक तर ऊन होतं आणि त्या लोकांची खूप नाटकी चालू होती. येऊन शॉपवर आम्ही सिलेंडर ठेवून दिला आणि पहिला त्याची पूजा केली, हळदी कुंकू वगैरे लावलं, कारण काय एवढा मेहनत करून भेटलाय तो. आणि मग घरी येऊन मम्मीने जेवण रेडी केलेलं, तर जेवण घेतलं. मस्त टोल मच्छी आणलेली आणि हिला ना मी जरा केस कापत होती तिची, पण ती आहे ना एवढी नाटकी करत होती ना, अजिबात ऐकणं, म्हणून वर ठेवून दिलेली पनिशमेंट म्हणून. आज एवढ्या दिवसांनी मच्छी खातोय ना तर मला खूप जास्त बरं वाटत. एकदम फ्रेश होती टोल. मस्त जेवलो आणि परत आलो संध्याकाळी दुकानावर. आणि हा बघा, मी यायच्या अगोदरच उभा होता तिथे. मी पाणी ठेवते ना प्यायला, तर त्याला पाणी पाहिजे होतं. पाणी संपलं होतं आणि त्याला भूक पण लागली, तर मारी बिस्किट आणून दिलं तर खात होता. मग फटाफट सगळं सेटअप लावलं, तयारी केली, सगळ्यांची ऑर्डर कंप्लीट करत होते आणि कांदा भजी करायला घेतली. आणि ना काय झालं माहिती, आम्हाला कन्फर्म नव्हतं की सिलेंडर भेटेल की नाही, म्हणून आम्ही सगळी तयारी करून ठेवली नव्हती. मग फटाफट बटाटे वगैरे शिजवून मम्मीने इकडे येऊनच वडे रेडी केले. आणि ही बघा माझी चष्मा जी आहे ती रिपेअर होऊन आलेली आहे. कशी दिसते माझ्यावर ते सांगा मला कमेंट करून. मस्त इथे सनसेट होत होता यार, मला खरंच सनसेट खूप आवडतो. आणि ही बघा कोण आलंय, मिलाच घेऊन आलं, कारण का घरात ती एकटी बोर होते. आम्हाला तिला सवय झाली आम्ही सगळे असताना सोबत. आणि मग घरी येऊन फ्रेश झाल्यास खूप थकायला झालेलं. ओके बाय, आजच्यासाठी एवढंच. भेटा नवीन व्हिडिओमध्ये.